नमस्कार मंडळी. वर्षातील 12 शिवरात्रींपैकी सर्वात मोठी आणि फळदायी रात्र म्हणजे महाशिवरात्री. ही केवळ उपवासाची रात्र नाही, तर अंधाराकडून प्रकाशाकडे आणि अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा एक दैवी प्रवास आहे. याच रात्री सृष्टीचे पालनहार भगवान शिव आणि माता शक्ती यांचा विवाह सोहळा पार पडला होता. सृष्टीचा कणा, संहाराचे अधिपती आणि योगींचे दैवत म्हणजे महादेव. जेव्हा संपूर्ण ब्रह्मांड गाढ झोपेत असते, तेव्हा शिवभक्त मात्र एका अशा रात्रीची वाट पाहत असतात, जी रात्र त्यांच्या जीवनातील सारा अंधार दूर करू शकते. पुराणांमध्ये महाशिवरात्रीबद्दल अनेक कथा सांगितल्या आहेत. मग ती समुद्रमंथनातून निघालेल्या हलाहल विषाची असो किंवा शिकारी आणि बिल्वपत्राची. आज आपण त्याच अलौकिक कथेचा अनुभव घेणार आहोत, जी ऐकल्याने मनाला शांती आणि जीवनाला दिशा मिळते. पण त्यापूर्वी मंडळी, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एकेकाळी भगवान शिवजी आदिशक्ती माता पार्वतींसह कैलास पर्वतावर विराजमान होते. चारही बाजूंनी वातावरणात एक विलक्षण शांतता पसरलेली होती. हे मनोहर दृश्य पाहून कोणाचेही मन क्षणात शांत होऊन जाईल असे होते. त्या क्षणी आदिशक्ती माता पार्वतींच्या मनात एका प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याची तीव्र जिज्ञासा निर्माण झाली. तेव्हा अत्यंत व्याकुळ मनाने त्यांनी भगवान शिवजींना विचारले, हे नाथ, आज मला आपल्या मुखातून महाशिवरात्रीचे महात्म्य ऐकायचे आहे. माता पार्वतींचा हा प्रश्न ऐकून भगवान शिवजी मंद स्मितहास्य करत म्हणाले, हे देवी पार्वती, आज तू संपूर्ण संसाराच्या कल्याणासाठी अत्यंत उत्तम प्रश्न विचारलास. हे देवी, जो कोणी स्त्री किंवा पुरुष महाशिवरात्रीची ही कथा खरी श्रद्धा ठेवून माझे चिंतन करत ऐकतो, त्याचे सहस्त्र पाप नष्ट होतात. या कथेचे केवळ श्रवण केल्याने मनुष्याच्या घरातील दुःख आणि दारिद्र्य समाप्त होते. त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतात आणि त्याच्यावर माझी कृपादृष्टी सदैव टिकून राहते. भगवान शिवजींचे हे वचन ऐकून माता पार्वती हात जोडत म्हणाल्या, हे नाथ, आपण ही कथा जरूर सांगा. मी आपणास वचन देते की ही कथा मी अत्यंत लक्षपूर्वक पूर्ण ऐकून घेईन आणि या कथेचा सर्व लोकांमध्ये प्रचार व प्रसार करीन. तेव्हा भगवान शिवजी कथा सांगत म्हणाले, हे देवी, पूर्वकाळी दक्षिण देशात दंडकारण्य नावाचे एक विशाल वन होते. त्या वनात चित्रभानू नावाचा एक शिकारी राहत होता. तो अत्यंत दुष्ट आणि क्रूर स्वभावाचा होता. त्याच्या मनात किंचितही दयाभाव नव्हता. तो सदैव क्रूर कृत्यच करत असे. तो दररोज सकाळी उठून जंगलात जात असे आणि तेथे मृग तसेच इतर निरपराध प्राण्यांची हत्या करून त्यांना आपले शिकार बनवत असे. हे देवी, त्या मुक्या आणि असहाय्य प्राण्यांना मारताना त्याला थोडीशीही भीती वाटत नसे. तो इतका निर्दयी होता की जंगलातून ये जा करणाऱ्या प्रवाशांना तो लुटत असे. जर एखाद्या प्रवाशाने धन देण्यास नकार दिला तर तो त्याला निर्दयपणे मृत्यूच्या दाढेत ढकलत असे. त्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात कधीही एकही पुण्यकर्म केले नव्हते. अशा प्रकारे पापकर्म करत करत त्या दुरात्मा शिकाऱ्याचे बरेच वर्ष निघून गेली. एक दिवस महाशिवरात्रीच्या व्रताचा पवित्र दिवस उजाडला. पण हे देवी, तो दुष्ट शिकारी नास्तिक होता. त्याच्या मनात देवांविषयी कोणताही श्रद्धाभाव नव्हता. त्यामुळे त्याला महाशिवरात्रीच्या व्रताबद्दल काहीही माहिती नव्हती. त्या दिवशी सकाळी तो उठला तेव्हा त्याची पत्नी आणि त्याचे मातापिता भुकेने व्याकुळ होऊन त्याच्याकडे आले आणि विनवणी करत म्हणाले, हे स्वामी, आम्हा सर्वांना फार भूक लागली आहे. कृपया जंगलात जाऊन काहीतरी खाण्यासाठी घेऊन या. पत्नी व मातापित्यांच्या विनंतीने चित्रभानू तात्काळ उठला. तो झोपडीत गेला, धनुष्यबाण उचलले, पिण्यासाठी एका पात्रात पाणी भरले आणि शिकार करण्यासाठी जंगलाच्या दिशेने निघून गेला. त्या दिवशी चित्रभानूने संपूर्ण दिवस जंगलात शिकार शोधली, पण त्याला ना कोणता हरिण दिसला ना इतर कोणताही प्राणी दिसला. तो हातात धनुष्य घेऊन दिवसभर जंगलात इकडे तिकडे भटकत राहिला, पण अन्न मिळावे असा एकही प्राणी त्याच्या नजरेस पडला नाही. दरम्यान संध्याकाळही जवळ येऊ लागली होती. भगवान सूर्यदेव आपल्या प्रकाशाची शेवटची लालसर छटा आकाशात पसरवत होते. हे दृश्य पाहून चित्रभानू अधिकच व्याकुळ झाला आणि मनात विचार करू लागला, आज मला कोणताही शिकार मिळाला नाही. घरात माझे मुलं माझी वाट पाहत असतील. भुकेने व्याकुळ झालेले माझे मातापिता माझ्या परतीकडे डोळे लावून बसले असतील. त्यांची काय अवस्था झाली असेल. मला काही ना काही अन्न घेऊनच घरी परतले पाहिजे, अन्यथा ते उपासमारीने प्राण सोडतील. असा विचार करत तो जंगलाच्या अधिक आत शिकार शोधण्यासाठी गेला. तेव्हा त्याच्या नजरेस एक सरोवर पडले.
सरोवर पाहताच त्याच्या मनात आनंदाची लहर उमटली. तो सरोवराच्या काठावर उभा राहून विचार करू लागला, कोणीतरी प्राणी नक्कीच येथे पाणी पिण्यासाठी येईल. तेव्हा मी त्याच्यावर धनुष्यबाणाने प्रहार करून त्याला आपले शिकार बनवीन आणि त्याला घरी घेऊन जाईन. असा निश्चय करून तो एका विशाल बेलाच्या वृक्षावर चढून बसून राहिला आणि सरोवराकडे लक्ष लावून शिकार येण्याची वाट पाहू लागला. तो असेही मनात विचार करू लागला की कोण जाणे कधी एखादा प्राणी पाणी पिण्यासाठी येईल आणि कधी मी त्याचा वध करीन. मंडळी, शिकार येण्याची वाट पाहता पाहता संध्याकाळ झाली. इकडे सूर्यदेव अस्ताला गेले होते, पण त्या सरोवरावर एकही प्राणी पाणी पिण्यासाठी आला नव्हता. तो शिकारी भूक आणि तहान यांनी व्याकुळ होऊन त्याच वृक्षावर बसून राहिला. थोड्याच वेळात रात्रीचा पहिला प्रहर सुरू झाला. तेवढ्यात त्या सरोवराच्या काठी उड्या मारत कुदत एक हरिणी पाणी पिण्यासाठी आली. मंडळी, त्या हरिणीला सरोवराजवळ पाहताच त्या शिकाऱ्याच्या मनात अपार आनंद झाला. त्याने तात्काळ तिला मारण्यासाठी आपल्या तरकशातून बाण काढला, धनुष्यावर ठेवला आणि प्रत्यंचा ओढली. त्याच क्षणी त्याच्याकडे ठेवलेल्या पात्रातील पाणी आणि काही बेलपत्रे खाली पडली. मंडळी, ते पाणी आणि बेलपत्रे त्या वृक्षाखाली असलेल्या एका प्राचीन शिवलिंगावर जाऊन पडली. त्या पाणी व बेलपत्रांच्या शिवलिंगावर पडण्याने त्या शिकाऱ्याची पहिल्या प्रहराची पूजा अनाहूतपणे संपन्न झाली. त्यामुळे नकळतच त्या शिकाऱ्याचे समस्त पाप तत्क्षणी नष्ट झाले. इकडे वृक्षावरून पाणी पडल्याचा आवाज ऐकताच हरिणी सावध झाली. तिने वर पाहिले तेव्हा वृक्षावर एक शिकारी हातात धनुष्य घेऊन प्रत्यंचा ओढत तिच्यावर निशाणा साधून उभा होता. त्या शिकाऱ्याला पाहून हरिणी घाबरली आणि भयभीत होऊन ती म्हणाली, हे व्याध, थांबा, कृपया मला मारू नका, अन्यथा तुम्हाला पाप लागेल. मंडळी, हरिणीचे हे शब्द ऐकून चित्रभानू जोरजोराने हसू लागला. हसत हसत तो म्हणाला, हे हरिणी, आज माझे कुटुंबीय भुकेले आहेत, म्हणूनच मी तुला मारून घरी घेऊन जाणार आहे आणि त्यांची भूक भागवणार आहे. चित्रभानूचे हे शब्द ऐकून ती हरिणी अत्यंत दुःखी झाली. ती मनात विचार करू लागली की आता मी काय करू, या शिकाऱ्यापासून स्वतःचे रक्षण कसे करू. असा विचार करून तिने शिकाऱ्याला हात जोडून विनंती केली आणि म्हणाली, हे व्याध, मला मारून माझे मांस खाल्ल्याने जर तुमच्या कुटुंबियांची भूक भागत असेल तर तसेच करा, पण कृपया माझी एक विनंती ऐका. सध्या माझी सर्व पिले भुकेली आहेत. तुमच्या हातून मरण्यापूर्वी मला एकदा माझ्या पिलांना भेटायचे आहे आणि त्यांना त्यांच्या पित्याकडे सोपवायचे आहे. मी त्यानंतर त्वरित तुमच्याकडे परत येईन. कृपया मला एकदाच माझ्या पिलांना भेटण्याची परवानगी द्या. मी तुम्हाला वचन देते की पिलांना भेटून मी नक्की परत येईन. पुढील कथा सांगताना भगवान शिवजी माता पार्वतींना म्हणाले, हे देवी, त्या असहाय हरिणीचे हे शब्द ऐकून तो निर्दयी चित्रभानू मोठमोठ्याने ठहाके मारून हसू लागला. त्याला हरिणीच्या बोलण्यावर विश्वास वाटला नाही आणि त्याने पुन्हा तिच्यावर निशाणा साधला. हे पाहून ती हरिणी अधिकच भयभीत झाली. ती करुण स्वरात भीतीने थरथरत त्या शिकाऱ्यासमोर विनवणी करू लागली आणि म्हणाली, हे व्याधेश्वर, जसे एखाद्या ब्राह्मणाने वेदग्रंथ विकल्यास पाप लागते, तसेच पतीचा अपमान करणारी आणि व्यभिचार करणारी स्त्रीला जे पाप लागते, त्याहूनही कठोर पाप मला लागेल जर मी परत आले नाही तर. मंडळी, अशी कठोर शपथ घेतल्यानंतर ती हरिणी शांत झाली. तिच्या मुखातून असे वचन ऐकून त्या शिकाऱ्याला तिच्यावर विश्वास बसला. तेव्हा तो म्हणाला, हे हरिणी, ठीक आहे, तू आता आपल्या पिलांना भेटण्यासाठी जा आणि लवकर परत ये. मी याच सरोवराच्या काठी तुझ्या परतीची वाट पाहत थांबतो. मग ती हरिणी शिकाऱ्याचे आभार मानत अत्यंत आनंदाने सरोवरात पाणी पिऊन आपल्या पिलांना भेटण्यासाठी निघून गेली. इतक्यातच शिकारी चित्रभानू जागाच राहून रात्रीचा पहिला प्रहर पूर्ण झाला आणि रात्रीचा दुसरा प्रहर सुरू झाला. तेवढ्यात सरोवराच्या काठी त्या हरिणीची बहीण आली. ती आपल्या बहिणीचा शोध घेत होती. तिला पाहताच चित्रभानूने त्वरित धनुष्यबाणाने तिच्यावर निशाणा साधला. त्याचवेळी त्याच्याजवळील पात्रातील पाणी बेलपत्रांसह पुन्हा शिवलिंगावर जाऊन पडले. अशा प्रकारे त्या शिकाऱ्याच्या हातून दुसऱ्या प्रहराची ही पूजा नकळतपणे संपन्न झाली. मंडळी, झाडावरून पाणी पडल्याचा आवाज येताच त्या हरिणीने वर झाडाकडे पाहिले. तेथे एक शिकारी हातात धनुष्यबाण घेऊन बसलेला होता. शिकाऱ्याला पाहताच ती हरिणी घाबरून म्हणाली, हे वन्यजीव शोधक, माझी विनंती ऐका. आज मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजते, कारण माझ्या या शरीराचे मांस खाल्ल्याने कोणाची तरी तृप्ती होणार आहे आणि त्यामुळे माझे जीवन सफल होईल. पण कृपया मला आत्ता मारू नका. माझ्या घरी लहान लहान पिले आहेत जी माझी वाट पाहत आहेत. मला एकदा त्यांना भेटू द्या. मी त्यांना त्यांच्या पित्याकडे सोपवून त्वरित परत येईन. तेव्हा तो शिकारी म्हणाला,
मला तुझ्या बोलण्यावर विश्वास नाही. मी तुझे शिकार नक्कीच करीन. आधीच माझ्याकडून एक शिकार निसटली आहे. हे ऐकून ती हरिणी भगवान विष्णूंची शपथ घेत म्हणाली, हे वन्यजीव शोधक, मी जे सांगत आहे ते लक्षपूर्वक ऐका. जर मी परत आले नाही तर आजपर्यंत मी केलेले सर्व पुण्य याच क्षणी नष्ट होवो. कारण जो मनुष्य वचन देऊन ते तोडतो त्याचे सर्व पुण्य नष्ट होते. जो पुरुष आपल्या पत्नीला सोडून दुसऱ्या स्त्रीकडे जातो, जो भगवान विष्णूंचा भक्त असूनही भगवान शिवजींची निंदा करतो, जो आपल्या मातापित्याचे श्राद्ध करत नाही, अशा लोकांना जे पाप लागते तेच पाप मला लागो जर मी परत आले नाही तर. मंडळी, त्या हरिणीच्या बहिणीचे हे शब्द ऐकून शिकाऱ्याचे हृदय द्रवले. त्याने दया दाखवत म्हटले, हे हरिणी, ठीक आहे, तू जा आणि लवकर परत ये. मग ती हरिणीची बहीणही सरोवरात पाणी पिऊन आपल्या पिलांना भेटण्यासाठी निघून गेली. इकडे चित्रभानू त्यांच्या परतीची वाट पाहू लागला. हळूहळू रात्रीचा दुसरा प्रहरही संपला आणि आता रात्रीचा तिसरा प्रहर सुरू झाला. तरीही त्या दोन्ही हरिणी परत आल्या नाहीत. तेवढ्यात त्याच्या नजरेस एक हरिण पडले. तो मोठा, तंदुरुस्त आणि पुष्ट देहाचा होता. त्या हरिणाला पाहताच चित्रभानू अत्यंत आनंदित झाला. त्याने धनुष्यावर बाण चढवला आणि निशाणा साधला. असे करत असताना पुन्हा थोडेसे पाणी आणि बेलपत्रे खाली शिवलिंगावर पडली. अशा प्रकारे त्याच्याकडून भगवान शिवजींची तिसऱ्या प्रहराचीही पूजा नकळतपणे संपन्न झाली. झाडावरून पानांचा आवाज येताच त्या हरिणीने वर झाडाकडे पाहिले. तेथे एक शिकारी धनुष्यबाण घेऊन बसलेला होता. शिकाऱ्याला पाहताच ती हरिणी घाबरून म्हणाली, हे व्याध, आपण हे काय करत आहात? थांबा. हरिणाचे बोलणे ऐकून चित्रभानू थांबला आणि म्हणाला, हे मृग, मी माझ्या कुटुंबियांसाठी अन्न शोधत आहे, म्हणूनच आता तुझे शिकार करणार आहे. तेव्हा तो हरिण हात जोडून म्हणाला, हे व्याध, जर तुमच्या हातून माझी पत्नी आणि तिची बहीण मारल्या गेल्या असतील तर कृपया विलंब न करता याच क्षणी माझे प्राण घ्या, कारण त्यांच्याशिवाय मी जिवंत राहू शकत नाही. जसे तुमच्यासाठी तुमचे कुटुंब महत्त्वाचे आहे तसेच माझ्यासाठीही माझे कुटुंब अत्यंत प्रिय आहे. जर तुम्ही त्यांना जीवनदान दिले असेल तर मी तुमचा आभारी आहे. मला थोड्या वेळासाठी त्यांच्या भेटीस जाऊ द्या. मी माझ्या पत्नीला भेटून लगेच परत येईन. मंडळी, त्या हरिणाचे असे शब्द ऐकून चित्रभानूला फार आश्चर्य वाटले. रात्री घडलेल्या सर्व घटना त्याच्या मनात फिरू लागल्या. तो हरिणाला म्हणाला, हे मृग, तुझ्यापूर्वी त्या दोघीही येथे आल्या होत्या. त्यांनीही अशीच खोटी वचने दिली आणि अजूनपर्यंत परत आलेल्या नाहीत. आता तूही आपल्या प्राणांच्या भीतीने खोटे बोलून निघून जाशील आणि परत येणार नाहीस. मग मी कोणाची शिकार करणार? माझे कुटुंब तर उपाशीच मरेल. शिकाऱ्याचा राग पाहून तो हरिण शांतपणे म्हणाला, हे व्याध, मी जे काही सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. मी कधीही खोटे बोलत नाही. हे संपूर्ण जग सत्य आणि विश्वासावरच चालते. ज्याची वचने खोटी असतात त्याचे पुण्य त्याच क्षणी नष्ट होते. म्हणून हे व्याध, माझी प्रार्थना ऐका. शिवरात्रीच्या दिवशी अन्नसेवन व सहवास केल्याने जे पाप लागते, खोटे बोलल्याने जे पाप लागते, तसेच एखाद्या गरीब व असहाय्य व्यक्तीकडून जबरदस्तीने धन हिरावून घेतल्याने जे पाप लागते, तेच पाप मला लागो जर मी परत आलो नाही तर. मंडळी, त्या हरिणाचे हे वचन ऐकून चित्रभानू म्हणाला, हे मृग, ठीक आहे, तू जा, आपल्या पत्नीला भेट आणि लवकर परत ये. मग तो हरिणही आपल्या घराच्या दिशेने निघून गेला. आता तो हरिण, त्याची पत्नी आणि तिची बहीण हे तिघेही वचनबद्ध झाले होते. ते तिघे घरी जाऊन आपसात विचार करू लागले. सर्वप्रथम हरिणी म्हणाली, हे स्वामी, तुमच्याशिवाय आमची पिले कशी जगतील? मीच सर्वप्रथम त्या शिकाऱ्याला वचन दिले आहे, म्हणून केवळ मलाच त्याच्याकडे गेले पाहिजे. आपण आणि माझी बहीण इथेच थांबा. हे ऐकून हरिणीची बहीण म्हणाली, हे बहीण, मी तुझी सेविका आहे, म्हणून आज मला त्या शिकाऱ्याकडे जायला हवे. तू इथेच राहा. दोघींचे बोलणे ऐकून तो हरिण म्हणाला, हे प्रिये, तुम्ही दोघेही इथेच थांबा आणि पिलांचे पालनपोषण करा. आईसारखी पिलांची रक्षा कोणीही करू शकत नाही. पिलांना आईच्या दुधाची आवश्यकता असते, म्हणून केवळ मलाच त्या व्याधाकडे जायला हवे. पतीचे हे बोलणे पत्नीला मान्य झाले नाही. ती करुण स्वरात म्हणाली, हे स्वामी, पतीशिवाय स्त्रीचे जीवन नष्ट होते. तिला आयुष्यात फार दुःख सहन करावे लागते. म्हणून हे स्वामी, आम्ही तुमच्याशिवाय राहू शकत नाही. आम्हीही तुमच्यासोबत येऊ. इतके बोलून हरिणी आणि तिची बहीण त्या हरिणासोबत शिकाऱ्याकडे जाण्यास निघाल्या. त्यांना जाताना पाहून त्यांची पिलेही त्यांच्या मागे मागे चालू लागली.
इकडे चित्रभानू त्याच वृक्षावर बसून त्यांच्या येण्याची वाट पाहत होता. थोड्याच वेळात तो हरिण आपल्या पत्नी आणि तिच्या बहिणीसह त्या ठिकाणी पोहोचला. सर्वांना आपल्या समोर पाहून चित्रभानू अत्यंत प्रसन्न झाला आणि त्याने त्या सर्वांना मारण्यासाठी आपल्या धनुष्यावर बाण चढवला. असे करत असताना पुन्हा थोडेसे पाणी आणि बेलपत्री शिवलिंगावर पडली. या प्रकारे त्या शिकाऱ्याची 4थ्या प्रहराचीही पूजा संपन्न झाली. 4थ्या प्रहराची पूजा पूर्ण होताच त्या शिकाऱ्याचे सर्व पाप नष्ट झाले. नकळतपणेच त्याने महाशिवरात्रीचे व्रत पूर्ण केले. तेवढ्यात त्याच्या अंतःकरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट झाली आणि त्याला दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली. त्याचे हृदय पापमुक्त झाले आणि त्याच्या अंतःकरणात ईश्वरी शक्तीचा वास झाला. तेव्हा तो मनात विचार करू लागला, हे मृगो, अज्ञान पशु असले तरीही धन्य आहेत, कारण ते आपल्या शरीराद्वारे परोपकार करत आहेत. हे सर्व सत्याचे पालन करणारे आहेत. पण मी तर महापापी आहे. मी दररोज जीवांची हत्या करून त्यांना मृत्यूच्या दाढेत ढकलतो. आपल्या कुटुंबाचे पालन करण्यासाठी मी अनेक जीवजंतू आणि मनुष्यांना क्लेश दिला आहे. मी आयुष्यात कधीही पुण्यकर्म केले नाही. मृत्यूनंतर माझी काय अवस्था होईल? जन्मापासून आत्तापर्यंत मी केवळ पाप आणि हिंसाच केली आहे. असा विचार करून त्या शिकाऱ्याने आपले धनुष्य जमिनीवर फेकून दिले आणि त्या मृगांना म्हणाला, हे मृगो, तुमच्या सत्य वचने मला अत्यंत प्रिय वाटली आहेत. म्हणून आता मी तुमचे शिकार करणार नाही. तुम्ही सर्वजण आपल्या घरी परत जा. शिकाऱ्याच्या मुखातून असे शब्द ऐकून सर्व मृग अत्यंत आनंदित झाले आणि त्यांनी शिकाऱ्याचे आभार मानले. मंडळी, त्याच क्षणी भगवान शिवजी त्या ठिकाणी प्रकट झाले. भगवान शिवजींना समोर पाहून तो शिकारी आश्चर्यचकित झाला. त्याला आपल्या डोळ्यांवर विश्वासच नव्हता होत. तेव्हा भगवान शिवजी त्याला म्हणाले, हे व्याध, तुझ्या व्रतामुळे मी अत्यंत प्रसन्न आहे. तू कोणतेही वरदान मागू शकतोस. हे ऐकताच तो व्याध चित्रभानू भगवान शिवजींच्या चरणी पडला आणि म्हणाला, हे प्रभू, आज आपले दर्शन होऊन मी धन्य झालो आहे. आता मला काहीही मिळवण्याची इच्छा उरलेली नाही. आपल्या दर्शनानेच माझ्या जीवनाचा उद्धार झाला आहे. मी कृतार्थ झालो आहे. तेव्हा भगवान शिवजी त्या शिकाऱ्याला म्हणाले, हे व्याध, आता तू मल्ल राज्यात जाऊन निवास कर. दिव्य भोगांचा उपभोग घे आणि आपल्या कुलाचा विस्तार कर. भगवान शिवजींचे हे वचन ऐकून व्याध चित्रभानू भगवान शिवजींना साष्टांग प्रणाम करतो आणि तेथून प्रस्थान करतो. त्याच वेळी ते सर्व मृग भगवान शिवजींचे दर्शन घेऊन मृगयोनीतून मुक्त झाले आणि भगवान श्रीहरींच्या चरणी जाऊन विलीन झाले. त्यानंतर त्या स्थानी एक दिव्य प्रकाश प्रकट झाला आणि भगवान शिवजी अंतर्धान पावले. मंडळी, पुढे भगवान शिवजी माता पार्वतींना म्हणाले, हे देवी, जो कोणी मनुष्य जाणून अथवा न कळत महाशिवरात्रीचे व्रत करतो त्याचा मी सदैव उद्धार करतो आणि त्याला सर्व पापांपासून मुक्ती प्राप्त होते. पुढे भगवान शिवजी म्हणाले, हे देवी, अशा प्रकारे आजची ही कथा येथे समाप्त होते. हा प्रसंग ऐकल्यानंतर तू महाशिवरात्री व्रताचे महान महत्त्व जाणून घेतले असेल. तेव्हा भगवान शिवजींचे वचन ऐकून माता पार्वती अत्यंत प्रसन्न झाल्या आणि नम्रतेने म्हणाल्या, हे नाथ, ही कथा ऐकून माझे अंतःकरण पूर्णतः तृप्त झाले आहे. महाशिवरात्रीचे हे महात्म्य संपूर्ण लोककल्याणासाठी आहे. मी या कथेचा सर्व लोकांमध्ये प्रचार आणि प्रसार नक्की करीन. मंडळी, भगवान शिव आणि माता पार्वती यांचा हा दिव्य संवाद आपल्याला हेच शिकवतो की जाणून अथवा न कळत केलेली खरी भक्ती महादेवांची कृपा नक्की मिळवून देते. जर तुम्हालाही ही कथा मनापासून आवडली असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव अवश्य लिहा. आणि हो, व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि अशाच पवित्र भक्तिपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव.